मराठीच्या सगळ्या प्रेक्षकांना कॉमेडीची बुलेट ट्रेनच्या परिवाराकडनं महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. कवी राजा बढे यांनी लिहिलेल्या, ज्येष्ठ संगीतकार श्रीनिवास खळे यांनी संगीतबद्ध केलेल्या आणि शाहीर साबळे यांच्या बुलंद आवाजाने अजरामर केलेल्या या महाराष्ट्र गीताने आजच्या एपिसोडची आपण सुरुवात केली. आपल्या महाराष्ट्राची गौरवशाली सांस्कृतिक परंपरा अशीच पुढे नेण्याचा संकल्प करून सुरू करूयात कॉमेडीची बुलेट ट्रेन होऊ दे कल्ला. आमच्या सूर सम्राटांना मी आसनस्थ होण्याची विनंती करते. थँक्यू सो मच. थँक्यू थँक्यू. मित्रांनो, उन्हाळ्याची सुट्टी ही सगळ्यांसाठी स्पेशल असते आणि ह्या महिन्याचे सगळे एपिसोडसुद्धा असणार आहेत स्पेशल. कारण या महिन्यात प्रत्येक आठवड्यात आपले लाडके जजेस ठरवणार आहेत परफॉर्मर ऑफ द वीक. आणि जो ठरेल सर्वोत्कृष्ट परफॉर्मर त्याला आणि त्या स्किटच्या लेखकाला कलर्स मराठीकडनं मिळणार एक खास गिफ्ट. मित्रांनो, आज कामगार दिन सुद्धा आहे आणि या कामगार दिनाची सुट्टी मिळावी म्हणून गयावया करत याचना करतोय नवरा नावाचा घरगुती कामगार. बघूया त्याची इच्छा पूर्ण होते का. येत आहेत बुंगाट टीमचे व्हाईस कॅप्टन्स योगेश आणि प्राजक्ता. शाम सवेरे मकरंद भाऊ, पेडी दादा, अंशु दादा, आशुतोष, प्रसाद, संदीप, आमिर, सगळ्या विवाहित पुरुषांना कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. रेणुकाताई माफ करा, मनातलं मळ साफ करा, वटारला डोळा जरा हाफ करा. कसं आहे, आचार्य विनोबा भावेंनी सांगितलंय, स्वरूप पहा मग तुम्हाला विश्वरूप दिसन. म्हणून मी स्वतःवरून सगळ्यांचं ठरवलं. विषय आहे माझी बायको, बरं का. म्हणजे ज्या विषयासाठी लग्न केलं तो विषय राहायला बाजूला, बाकीचं चाललंय विषय काय सांगावं आता तुम्हाला. म्हणजे तुम्हाला सांगतो, लग्नाआधी असा अंगार होतो मी, अंगार. आता नुसता कामगार झालोय, कामगार. अजून केअर पण काढला नाही का आमच्या बाबानं. आय डोंट केअर. काय म्हणला? काय म्हणणार काय मी, काय लग्न झाल्यापासून काय मी म्हणू शकतो का. मी काय म्हणणार आहे. दुसरी काय लायकी आहे का आपली. एवढ्या अप्सरेसारख्या मुलीशिवाय लायकी नसलेल्या माणसाशी लग्न झालं. एवढी रूपवान मुलगी तुमच्यासारख्या माकड तोंडाच्या गळ्यात बांधली तेव्हा नाही वाटलं का असं कसं घडायलं म्हणून. त्याला काय होतंय, जर 10वी पास माणूस आमदार, खासदार, शिक्षण मंत्री होऊ शकतो, एखादा रेपिस्ट, ड्रगिस्ट अध्यात्माचे प्रवचन देऊ शकतो, तर मग माझ्यासारख्या सामान्य माणसाला जरा बरी दिसणारी बायको नाही मिळू शकत का. मिळाली ना मनासारखी बायको, सुंदर. सुंदर तूच ठरवलं. हे रे, ते फुटक्या डोळ्याला काजळाने साजरा करतात तसं चाललंय आमचं. म्हणजे सुंदर सुंदर म्हणे सुंदर. मला बोलायच्या आधी ना जरा स्वतःकडे बघा. उठल्या उठल्या घुबडाने हे थोबड पाहिलं ना तर त्याला पण अख्खा दिवस वाईट जाईल. स्वतःच्या खानदानाचीच आठवण येणार. घोबड्याच्या तर खानदानाची तू आहे. नाही नाही, मग खानदान मरू द्या. घरात एवढा पसारा पडलाय, काय कामाधामाचा आहे का नाही. काहीच काम करणार नाही मी आज. काऊन काऊन करणार नाही काम. हातापायाला मेहंदी लावली का तुम्ही. तेवढं एकच कारण असतं का काम न करण्याचं, मेहंदी. असं का. मग काय झालंय माझ्या राजाला, आज सगळ्या कामाला नाही म्हणतोय. हा राजा आज खरोखर राजासारखं जागणार आहे. कारण आज कामगार दिन आहे आणि कामगार दिनाच्या दिवशी मी ठरवलंय घरातलं कोणतंच काम करणार नाही. हा असं आहे का. नका करू, राहू द्या. काय आजचा कामगार दिन संपला की उद्या तुम्हालाच करायचंय सगळा पसारा आवरायचाय. अगं चंडाळणे, थोडी तरी माझी दया कर ग चंडाळणे. दिवसभर मी घरकाम करत असतो आणि स्वतः चिखलात रुतलेल्या म्हशीवानी बेडवर पडलेली असते अशी. मी चिखलात रुतलेली म्हैस का. आणि तुम्ही कोण चिखलातलं कमळ. कमळ कमळ. हा बघा कमळ
हसन. एक संधी सोडू नको मला बोलायची तू. अगं लाज वाटू दे. काहीतरी घराच्या कामात मदत आहे का तुझी? साधा कांदा कापायचं म्हणलं ना ते सुद्धा करत नाही. होई मुदाम करताना सगळ्यांसमोर, सगळे बसलेत म्हणून मुदाम करताना शरीर साथ देत नाही माझं. मी मच घेईन कांदा चिरायला, पण अशी सूर्य हातात धरली ना असा हात थरथरतो. अशी पेर आहेत ना पेर, असं वाटतं आत्ता तुटतील का मग तुटतील. बोटाची पेर दुखते तुझे. हो. हा रिमोट धरून नाही दुखत तुझे बेटाची पेर. हा अगं 24 ग्रुपची ऍडमिन आहे तू व्हॉट्सअपवर. सगळ्यांशी चॅटिंग करते तेव्हा नाही दुखत तुझे पेर. ते गाठ सभेना अंगठ्याव चालवते मी. ते बोटावर येईल तेव्हा ते पण सोडून देईल मी. अरे काही आणि माझ्या मोबाईलवर आणि टीव्हीवर जाऊ नका. स्वतः मज्जा करता ते. मज्जा? अगं तुझ्याशी लग्न करून मज्जा कशाला म्हणतात त्याची सरलोय मी. हाव का? रोज दारू कोण पित? दारू? दारू म्हणजे मज्जा वाटतील? सांगा आता. मज्जा आहे का दारू म्हणजे? मज्जा आहे? श्रमपरिहार म्हणतात त्याला, श्रमपरिहार. आता मला कळतं वेड बिगार, हमाल, ते सफाई कामगार, माथाडी कामगार रोज रात्री काऊन मारतात. श्रम कष्टामुळं दारू प्यावी लागते मला. लाज लाज सोडली निवळ बेशरम आहे माणूस. म्हणतात ना बेशर्माच्या कमरेला फांदी फुटली तर म्हणतो बरं आहे बसायला सावली राहील. बेशरम तर तुझ्यामुळे झालोच आहे मी. हिच्या साड्या घेऊन निघावं लागतं मला पिको फॉल करायला त्या टेलरकडं. सगळी गल्ली मला छी थू करती. असं पोटातलं पण घेऊन जातो शर्टामध्ये. सगळे म्हणते काय कितवा महिना? अरे साड्या आहे रे, साड्या साड्या आहे त्या. एखाद दिवस नीली साडी तर कुठे बिघडलं? आणि इतक्या जवळ येतो का रिक्षावाला टेलरकडे जायला? आणि मी मा काम केलं असतं, पण हा माणूस आहे ना मुद्दाम करतो सगळ्यांसमोर. शरीर साथ देत नाही. मी चालत जाईन साड्या टाकायला, गुडघे दोन्ही गुडघ्याच्या वाटीचे लिगामेंट गेलेत माया. अगं गुडघ्याची वाटी पुढं असती, लिगामेंट खाली असते. स्वतःचा रोग तरी कळू दे काय असतोय तो. हजार डॉक्टर केलं बरं का. तुम्ही सांगितलं केला डॉक्टर, यांनी सांगितलं केला डॉक्टर, सगळे रिपोर्ट बया नॉर्मल. वैद्यक शास्त्राला सापडत नाही असा आजार झालाय माझं शरीर. सगळं करतो सवरतो मी आणि गुडघे हिचे दुखतेत. धुणं भांडे स्वयंपाक सगळं मी करतो. स्वयंपाक आहे ना स्वयंपाक, मी घरात आहे म्हणून स्वयंपाकाला चव आहे. हा काय चव आहे. तुम्हाला सांगतो दर आठवड्याला नवीन एखाद्या रेसिपीचा क्लास लावती. ते म्हणतात ना मुलगी शिकली प्रगती झाली, म्हणून मी नवनवीन शिकत असते. अगं मग शिकायचं तर स्वतः करायचं ना त्या रेसिपी. स्वतः हॉलमध्ये बसती आणि मला तिथून ऑर्डर देते. हा मोरी टाकली का, जिरे टाकले का, फोडणीचा वास यायला करपली वाटतं, 6 इंच जिंजर घ्या, असं असं तिथून मला सांगती. तुम्हाला माहिती आहे ना मला स्वयंपाकघरातल्या ठसक्याची ॲलर्जी आहे. आता मला वाटत नाही का रेणुकाताई आपला सोन्यासारखा नवरा आहे, त्याला सोन्याचा घास खाऊ घालावा, पण शरीर कसं करायचं? तुम्हाला सांगते माचीसची काडी पेटवली ना तरी असा दम लागतो, कसा चोक, छाती चोक. नाही मी ना एका दिवस येते स्वयंपाकघरात, अख्खा स्वयंपाक करते आणि मरते. माहितीये ना तुम्हाला स्वयंपाकघरातल्या ठसक्याने ॲलर्जीने कशी बळाबळा सर्दी होते मला. स्वयंपाक घरामुळे सर्दी होती हिला. कचा कचा बर्फ खाती वाटीत तवानी होती हिला सर्दी. जेवणानंतर कुल्फी लागती, कुल्फी खाता खाता असा वगळा इथं इथपर्यंत येतो, अशी जाती तवानी होती हिला सर्दी. ते कसं असतं रेणुकाताई, देवाची करणी नारळात पाणी. आता तो कसं कुणाला घडवीन? बया मी मस्त 10 कुल्फ्या खाईन, मला काही होत नाही. पण धुराचा वास एवढा आला की छातीत चोक, श्वास घेता येत नाही मला. आणि माझं सोडा, तुम्हाला तरी येतं का एक तरी काम धड करता? 1000 वेळा सांगितलंय माये परकर आणि बाकी सगळे कपडे वेगळे भिजवा. आहे का अक्कल? तुमच्या त्या डार्क रंगाच्या शर्टचा माझ्या पांढऱ्या परकरला डाग लागला, कसा बाहेर घालून जाऊ? आता नुसती परखरावर जाते का तू बाहेर? त्याच्यावर साडी नेसती ना. असं आहे का? मग उद्या माझ्या परकरचा डाग शर्टाला लागला का शाल ओढून चाल का? अगं तुझ्याशी लग्न करून संसाराचा रंग उडालाय, काय परकर शर्ट घेऊन बसली. आता तुम्हाला सांगतो त्या दिवशी मी गडबडीत कामाला निघालो. बरं मी कामाला आहे बरं का, बाहेर नुसतं घरचं काम नाही करत, बाहेर मी कामाला आहे. कामाला निघालो बॅग घेऊन, तेही माझे सांधे लयच दुखाले, तर तेवढं ते परकर पिळून घ्या ना. गेलो पुन्हा बाथरूम मध्ये, तो परकर पिळला, ते पिळण खांद्यावर घेतलं, माझी बॅग झटकली, ती तारावर टाकली आणि परकर घेऊन ऑफिस मध्ये गेलो. किती परकर परकर करताय? माहितीये ना कमरे खालचे जोक आवडत नाहीत म्हणून. अरे त्यांना आवडत नाही म्हणून काय परकर काढून काय फेटा बांधू का त्याचा? मग परत घ्या कामगार दिनाची सुट्टी. तुम्हाला माहितीये ना माझं शरीर तळपाय अशा आग होत आहेत, लक 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 बाई, इतके जळतायत ना असं वाटतं पाय तुडून टाकावेत.
नेमकं मी आता काय करू ते सांग मला थोडक्यात. लेकच कचला किती घ्या घर झाडून. एवढीच कचकच लागते तर स्वतः झाड ना मग. असं आहे आणि आता माझी खात्रीच पटली मुदाम करतोय माणूस सगळ्यांसमोर चार चौघात. माझं शरीर मला वाटत नाही का घर सोन्यासारखं ठेवावं. माझ्या शरीराने साथ दिली असती तर असा ताजमहाल सारखं घर ठेवलं असतं मी. पण अशी कमरेत वाकायला गेली आणि तुटली बाई, आता काय करू सांगा. झाडू मारताना कंबर तुटती. परवा तुझ्या भावाचं लग्न होतं तिथं घोड्यासमोर कंबर काढू काढू नाचत होती. तर घोडा दोनदा असा असा झाला असा असा. माझ्या भावाचं लग्न काय आयुष्यात एकदा होणार होतं तुम्हाला माहितीये ना. मला सगळंच माहितीये ग. हिला पाहायला गेल तुला लग्नाआधी तेव्हाच माझी अक्कल कुठं शेण खायला गेली होती काय माहिती. तिथं हिची आई आमच्या सोबत गप्पा मारायली आणि बाप तिकडे धावपळ करत होता स्वयंपाकघरात. आमच्याकडे स्त्री प्रधान संस्कृतीचे. तेच ना मला तेव्हा कळलं नाही. मी आपलं पोहे खाता खाता म्हटलं पोहे मस्त झाले. ते इतका गोड हसला हिचा बाप. मला वाटलं हिच्या आईचं न काय कौतुक असन. नंतर कळलं हिच्या बापानेच केले ते पोहे. पोहेच नाही सगळं घरचं काम माझे पप्पाच करतात. मी चौथीत होते ना तेव्हा लई प्रेमानं माझ्या पप्पांवर एक कविता केली होती. जेव्हा स्वयंपाक घरात असतात माझे पप्पा, मम्मी मारते पाहुण्यांसंग गप्पा. पप्पाचं माझ्या सकाळी 5ला वेकअप, तेच करतात सगळा माझा मेकअप. दिवसभर रांगोळी काढून घरकाम करतात, विणकाम करतात भरत काम, रात्री जागून पुन्हा करतात परत काम. तर मग पहिला नंबर आला होता पप्पांच्या कवितेला. नाही मला आत्ता कळलं सगळी खानदानात अशी येडमटी. तुम्हाला सांगतो आता सकाळी आपण झोपेतून उठलो काय करतो किमान आपला तरी अंथरून घडी घालून ठेवतो ना. ते बी नाही. ते आता खात्रीच पडलीये. सकाळी उठल्यावर शरीर साथ देतं का माझं. असे उठता उठता वाकलं असे सांधे आकडून बसतात आणि अशी मोठी मोठी कापडं डोळ्यासमोर पाहिली तर गरगर होते, चक्कर येते. कसं करायचं घड्या. मोठी मोठी कापडा पाहिली की चक्कर येते तुला. साड्याच्या दुकानात बरे 8-8 घंटे थांबती तेव्हा नाही तुला चक्कर. हिची माय आली होती परवा घरी तर सगळं गाव फिरली तिच्या संग. कंबर दुखली नाही, कुठं धुराची ऍलर्जी झाली नाही, काही झालं नाही तुला. नाही आता मरतेच हे बघा. या असल्या नवऱ्याचा जाच सोसण्यापेक्षा हे शरीर उचल देवा म्हणूनच जाते मी. उठ. तुझा रोग जो आहे ना शारीरिक नाहीये, मानसिक आहे. मानसिक कळलं ना. प्रॉब्लेम गुडघ्याचा नाहीये, मेंदू तुझा गुडघ्यात गेलाय हा प्रॉब्लेम आहे. पण तुझ्यामुळे एक फायदा झाला मला. काय. एक घरकाम करून करून मला एक फायदा झाला. आपल्या देशभरात ज्या बाया आहेत ना घरात राबणाऱ्या त्यांच्या व्यथा मला आज कळाल्या. त्या बिचाऱ्या राबतात पण कोणी काही त्यांची दखल घेत नाही. त्या फक्त 2 शब्द प्रेमाच्या भुकेल्या असतात पण तेवढं सुद्धा त्यांना कधी मिळत नाही. त्या बायकांच्या व्यथा काय आहेत त्या मला आज याच्यामुळे कळाल्या. आणि मी ठरवलंय आता की या सगळ्या घरेलू महिलांसाठी ना घरेलू महिला कामगार संघटना काढणार आहे मी. त्याचा अध्यक्ष मी. आणि आजचा हा जो कामगार दिवस आहे त्यानिमित्त अशा घरेलू महिला आणि माझ्यासारखे निवडक पुरुष यांना मी आजचा कामगार दिवस समर्पित करतो आणि त्यांच्यासाठी माझ्या मंजूळ आवाजात माझा एक पाळणा सादर करतो. पहिल्या दिवशी जन्मालं बाळ, बायकोनं माझा केला या छळ, घरकामासाठी थोडा काढूया वेळ, जो बाळा खूप धमाल आली. कसं वाटलं मकरंद सर. फार अप्रतिम सादरीकरण. क्या बात है, बहुत बढ़िया. म्हणजे इतकं सुंदर सादरीकरण आहे. आणि योगा फार छान लेखन पण मला खूप आवडलं. तू जे म्हणणं मांडलंस त्यात जी कमेंट आली ती मला फारच आवडली. क्या बात आहे. आणि तुझ्या ह्या अत्यंत अप्रतिम सादरीकरणासाठी मी तुम्हा दोघांनाही टोपी देतो. क्या बात है. ताई तुला कसं वाटला परफॉर्मन्स. क्या बात है योग्या, अगदी मन की बात. कारण म्हणजे मी शहरी असून देखील अनेकदा आम्ही एकमेकींना इंटरनॅशनल लेबर्स डेला विश करतो मैत्रिणी. कारण खरंच त्या मानाने इवन शहरात बायका जास्त राबतात घरी. बाहेरचं काम करून देखील घरातलं पण काम बायका जास्त प्रमाणात करतात. आणि का कुणास ठाऊक असं वाटतं की पुरुषप्रधान संस्कृती वारशात मिळते का. कारण माझी लहान म्हणजे लहानपणापासूनच माझे 2 मुलगे असल्यामुळे मला ते म्हणजे प्रकर्षाने जाणवतं
की आपलं भारताच्या समस्या सॉल्व्ह केल्यासारखे ते आपले बसतात खालून खेळून आल्यानंतर आणि म्हणतात पाणी असं अरे हातपाय नाही आहेत का तुमचे? उठून जरा स्वतः घ्यायला काय हरकत आहे? पण घरात बायका असतात, त्या बिचाऱ्या देतात, त्यामुळे त्यांना सवय असते. तर ही कुठेतरी मोडली पाहिजे परंपरा. प्रत्येक बाईला पण एक बायको हवी असं वाटतं. सो स्वीट, क्या बात है. आणि तू ते अत्यंत सुंदर लिहिलंस आणि तुम्ही दोघांनी अप्रतिम परफॉर्म केलं. त्याबद्दल मला एक सेल्फी हवी आहे. तुमच्या आयुष्यातल्या प्रत्येक स्त्रीला एक सलाम. ब्रेक नंतर तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या लाडक्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे कॉमेडीची बुलेट ट्रेन होऊ दे कला. मित्रांनो, आजच्या खास दिवशी आपल्या पुणेकर आशुतोषनी केलाय एक खास संकल्प. बघूया त्याचा हा संकल्प पुरा होतो का. येत आहेत सुसाट टीमचे कलाकार आशुतोष आणि वनिता. बहुसोत सुंदर संपन्न की महान प्रिया मुचा एक महाराष्ट्र देश हा. प्रिया मुचा एक महाराष्ट्र देश हा. महाराष्ट्र देश हा. महाराष्ट्र देश हा. नमस्कार सर्वांना. महाराष्ट्र दिनाच्या आणि कामगार दिनाच्या हार्दिक 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 शुभेच्छा. 1 मे 1960 रोजी या संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती झाली. तेव्हापासून हा महाराष्ट्र दिन आपण साजरा करतोय. आणि आज म्हणजे आमचे नरू भाऊ, आमचा गजानन, शिरू भाऊ आणि मी आमच्या अखिल भारतीय मराठी भाषा संवर्धन, संरक्षण तथा पुनर्स्थापन समितीच्या कार्यकारिणीच्या समितीने असा प्रस्ताव मांडलेला आहे की आज एका तरी परप्रांतीयाला मराठी भाषा शिकवायची. आणि ही संपूर्ण जबाबदारी त्यांनी माझ्यावर सोपवली. तेव्हा 3 विरुद्ध 1 या मताने मतदान झाले. हो, आता तुम्ही म्हणाल विरोध कोणी केला? मी. काय, कुठल्याही मतदानामध्ये विरोध केल्याशिवाय ते मजा येत नाही ना. त्यामुळे हे मतदान झाल्यानंतर असा विषय झालेला आहे की आता प्रशिक्षण मी द्यायचं. आमचे स्नेही शुक्ला ते पाठवणार होते कोणाला तरी. किसी को तरी भेज रहे है असं म्हणाले, पण अजून कुणी आलेलेच नाही आहे. ए हॅलो. अरे हॅलो मकरन भाई, कैसे हो? केम छो? माझा मना मजामा. सब कुछ ठीक चाल से? अरे रेणुका जी कैसन हो? हाँ, राणा जी को हमरा प्रणाम बताना. तो हमरा नाम सरिताबेन पांडे छे. सरिताबेन पांडे म्हणजे नाव गुजराती आणि आडनाव बिहारी. हा संगम कसा जुळून आला? तू काय ना बाबूजी, हमारी माँ गुजराती और हमारे पिताश्री बिहारी छे. अवघडच आहे. नाही म्हणजे कसे कसे काय जुळून आले हे? वो का है ना, हमारी माँ हमारे बाबूजी के ठेले पे जो रोज जाती थी पानी पूरी खाने. म्हणजे पाणी पुरी खाता खाता पुरी खिलवता खिलवता पोरगी कटवली भैया ने. क्या? कुछ नाही कुछ नाही. मी काय हिंदी बोलतोय? मराठी बोलायचं आहे. शुद्ध मराठी बोलायचे आहे. हा, तर सरिताबाई, हा, आज काय आहे मला सांगा पाहू. आज हाँ, आज अप्रैल फूल को पूरा 1 महीना हुई गवा. म्हणजे अरे 1 अप्रैल को अप्रैल फूल हुआ है. मराठी मानस को 1 मई को समझता है कि अपन को फसावाया है. नाही, आम्ही याचा जाहीर निषेध करतो. हा? अरे मराठी माणसाला कुणीही फसवू शकत नाही. तो स्वतःच फसतो. क्या? अरे आज कुठल्या राज्याची निर्मिती झालेली आहे? आज हाँ, आज वैसे तो गुजरात का स्थापना दिन है.
अरे महाराष्ट्रासाठी मराठी माणूस लढला, त्यामुळे तुमच्या गुजरातची स्थापना झालेली आहे. हं? आणि प्रामुख्याने आज संयुक्त महाराष्ट्राची स्थापना झालेली आहे. अच्छा. मग, अरे आमच्या महाराष्ट्राची परंपरा किती थोर आहे. मग, अख्खा महाराष्ट्र समृद्ध आहे. गुरुजी 720 रुपए देना. कसले? वो क्या है ना, नीचे हमारे पिताश्री का दुकान है, तो आपकी उधारी बाकी है. अभी मुझे पता चला कि महाराष्ट्र समृद्ध है, तो समृद्ध महाराष्ट्र ने उधारी चुकाना चाहिए ना. देईन मी तुझे पैसे देईन, पण तत्पूर्वी आपण आज जो दिवस साजरा करतोय महाराष्ट्र दिन, त्याच्या उपक्रमांविषयी आपण बोलूया. हाँ. सर्वप्रथम आपण महाराष्ट्राचे मराठी गौरव गीत गाऊया. गुरुजी हं? उसके पहले थोड़ा नाश्ता करते हैं ना. अरे नाश्ता कुठून आला आता मध्ये? हाँ? जाऊ दे, काय काय आणलंय? ढोकला छे, जलेबी छे, फाफड़ा छे, ठेपला छे. हे सगळे 6 आणलेस? हैं? खाणारे दोन आहात? गुरुजी ये जो बासी हो गया, पुराना हो गया, खा लो. नाही, तरीही मी खाणार नाही, कितीही मोह झाला तरी. कारण आज मराठी दिन आहे, तेव्हा मी शुद्ध मराठीतलेच पदार्थ सेवन करणार आहे. मतलब आप कांदा पोहा खाने वाले हो. नाही, कांद्या पोह्यांच्या बाबतीत थोडा प्रॉब्लेम आहे. हैं? मुळात कांदे पोहे हे महाराष्ट्रीयन नव्हेच, हाँ? ते युपीचे. कैसे? मला सांगा, तुम्हाला सुदाम्याचे पोहे माहिती आहेत? हाँ? हा, श्रीकृष्ण कुठले? यूपी के. सुदामा कुठले? यूपी के. मग पोहे कुठले हुए? यूपी के. हा. पण फक्त मराठी माणसाने त्याच्यामध्ये कांदा चिरके बटाटा डालके उसका मराठीकरण किया है. हैं? हाँ, पुराण कथे में उसका प्रमाण मिलता है, लेकिन इतिहास में प्रमाण हीच नाही आहे. मत बोल. मला सांगा, जिजाऊंनी छत्रपती शिवाजी महाराजांना पोहे खायला दिले होते असा उल्लेख आहे का? नाही. हा, पेशव्यांनी शनिवार वाड्यात बसून पोहे खाल्ले होते असा उल्लेख आहे का? नाही. त्यामुळे पोहे हे महाराष्ट्रीयन पदार्थ नव्हेच. अच्छा तो फिर आप बासुंदी पूरे वगैरह खाएंगे? बासुंदी कशी खाणार? क्यों? तीही महाराष्ट्रीयन नाही. तो रबडीचा प्रकार, राबडी बिहार की. अरे राबड़ी देवी बिहार की, रबड़ी है ना जो राजस्थान की है. तरी देखील ती राजस्थानची रबडी आहे, तिचे नामकरण करून बासुंदी केले म्हटल्यावर ती आम्ही कशी खाणार? कारण ती महाराष्ट्रीयन नाहीच मुळी. अच्छा ठीक है, फिर पूरी खाएंगे? पुरी तरी आमची कुठे? ती पुरी तुम्ही पाण्यात बुडवून फार वाहून टाकल्या. हाँ? हा. अच्छा तो मराठी पदार्थ क्या है? भाकर है, हैं? ठेचा है, कांदा है, लोणचं है, पापड़ है. वो पापड़ का चूरा करके उसमें तिखट मीठ मार के उसका कुरकुरा बनाते हैं. हाँ, भाकर खाकर हम जीते हैं. हाँ? पर ये सब सण सूद को नहीं चलता है ना. तो फिर क्या चलता है? मराठीत बोला, आपल्याला शुद्ध मराठीत बोलायचं आहे. कसं आहे, हे पदार्थ सणासुदीला चालत नाहीत. आमच्या खाद्य विज्ञान संशोधन समितीने सांगितलेल्या अहवालानुसार पुरणपोळी आणि श्रीखंड हे उत्तम महाराष्ट्रीयन पदार्थ आहेत. अच्छा. हा, आणि मुळात तुम्हाला गंमत सांगू का? हा, दक्षिण भारतातलं सांबार ते मुळात दक्षिण भारतीय नाहीच आहे, हा? ते महाराष्ट्रीयन आहे. कैसे काय? त्याच्यामध्ये काय असते? भोपळा मराठी, शेवग्याच्या शेंगा मराठी. मग, अच्छा ऐसा हा. है. पण त्यात झाले कसे, त्या दक्षिण भारतीयांनी कट करून चोरून हा पदार्थ तिकडे नेला ना. हा? त्यामुळे आम्हाला पुरणपोळी ही कटाच्या आमटी बरोबर खावी लागते. हाँ? अच्छा ठीक है, तो ये सब हम खा ले? नाही, अजिबात नाही. सर्वप्रथम आपल्या पहिल्या उपक्रमामध्ये आपल्याला जे गाणे सादर करावयाचे आहे ते आपण म्हणणार आहोत. हाँ? हा, तर आपण सुरुवात करूया आपल्या महाराष्ट्र गीतापासून. हा. हा, मराठी भाषिक गीत. तर मी सांगतो, त्याच्या मागे मागे तुम्ही म्हणायचं. अच्छा. चला, आमिर जरा सूर देशील का? जमताय. बहु असोत सुंदर संपन्न की महान, बहु असोत सुंदर संपन्न की महान, प्रिय आमुचा एक महाराष्ट्र देश हा. प्रिय आमुचा एक महाराष्ट्र देश हा. स नव्हे ग, स नव्हे, श श श श शहामृगातला श म्हणायचं. शहामृगातला. श. हा, म्हणजे स श आणि श पोटफोड्या श, तर आपल्याला शहामृगातला श म्हणायचा. हा, कसं आहे? प्रिय आमुचा एक महाराष्ट्र देश हा. वा 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 वा, म्हणजे स मध्ये थोडीशी माती खाल्ली आहे, पण हरकत नाही, जमेल. तर आता आपण गाणे सादर केल्यानंतर आपण भव्य दिव्य अशी शोभायात्रा करणार आहोत. हैं? आओ,
अरे संपूर्ण पुणेकरांचे डोळे दिसतील, त्यांचे डोळे पांढरे होतील पाहून आपली शोभायात्रा. गुरुजी ये सब ठीक है लेकिन इतने धूप में मैं बाहर नहीं निकलूंगी. हाँ असे म्हणतेस? हा. हरकत नाही. अशी ही भोजनाची वेळ झालेली आहे, तेव्हा आपण भोजन करू, थोडीशी वामाकुक्षी घेऊ, संध्याकाळी चहा घेऊ आणि मग निघूयात भव्य दिव्य शोभायात्रेला. अच्छा ठीक है. शोभायात्रेमध्ये आपल्याला लेझीमही खेळावयाचे आहे हो. वो का होता है? अरे का होता म्हणजे काय? अरे लेझीम म्हणजे सर्वोत्तम नृत्य आहे महाराष्ट्रातले. हा? असा नखशिकांत व्यायाम होतो. हा? मग तुला शिकवतो हा मी. हे बघ, हे असे लेझीम आहे. अच्छा अच्छा हे असे धरावयाचे. अच्छा. हा. आमिर जरा साथ देशील का? हा. 1 2 3. मान्य आहे रे, तुला मराठी माणूस जास्त रोजगार देत नाही. गरब्याच्या 10 दिवसांच्या रात्रीत हे कमवलेलं आहेस, मान्य आहे मला. पण उरलेला वेळ महाराष्ट्रात श्वास घेतोस ना, हा, तेव्हा या श्वासाची काहीतरी किंमत ठेव. अस्मिता जप त्याची. हा, मराठी सूर येऊ देत त्याच्यातनं. आणि सुनील, तुझ्या हातामध्ये जे वाद्य आहे त्याला ढोलकी असे म्हणतात हो. त्याच्यातूनही काही मराठी ताल येऊ देत. हा, सुरू करायचं. 1 2 3. ओ गुरुजी का करत है? हाँ? गुरुजी इधर है हम इधर. हो का? हो का? नाही, जरा जास्तच पेटलो होतो ना. हा का? त्यामुळे कळले ना तुला कसा कसा नृत्य करायचं ते. नख शिकांत व्यायाम होतो. हा? हा, म्हणजे करंगळीपासून केसांपर्यंत व्यायाम होतो याचा. अच्छा. हा, म्हणजे अशी इथून गिरकी मारायची आणि वरती अशी चक्री मारायची. हा, समज एकदा- में आया. एकदा परत एकदा. हा, हा. आमिर एकदा दे. हा हा, पण वयाचं भान ठेव, जरा हळू वाजव. 1 2. अरे काय आहे? काय वाजवता तुम्ही? शुक्ला, अरे आता तर तू खरंच मुकला. काय रे शुक्ला, कैसी सीख रही है? अरे बहुत अच्छी सीख रही है. हाँ, अरे पूर्ण वाटोळा किया मेरे शिक्षण का. हाँ, अरे मैं उसको लेजिम सिखा रहा है और वो लेजिम के वाद्य पे डांडिया खेल रही है. हाँ, अरे कौन आहे रे तेरी ये नाते में? मेहुणी है. अरे मेहुणीच अशी है तो बायको कशी है? हाँ, अरे जरा उसको समझा बाबा. हाँ? समझा बाबा. अरे समझा बाबा वो. हाँ, मग अरे पूर्ण डोके को भंडावून छोड़ दिया है. मग एक तो समाज कार्य है, इसमें फी भी नहीं ले सकत है. मग एक काम कर, तू संध्याकाळी मेरे को पर्वती के पायथे पे भेट. हाँ, चप्पल वगैरह घालून ये. हाँ, काटा टोचेगा नहीं तो. हाँ, अगर मैं लवकर आलो ना तो मैं तेरे को मिस कॉल देता है. हाँ, 2 रिंग के बाद वापस कट करना हा फोन, वरना 1 रुपया भुर्दंड पडेगा. मग परवडता नाही आहे रे बाबा. हाँ, ये. हाँ, जल्दी ठेव फोन, रखू फोन. हाँ. अरे गुरुजी आप गुस्सा क्यों होते हो? अरे काहे नाही होय. हा? मराठी बोलावायचं आहे. का होऊ नये? काय येते तुम्हाला सांगा भाऊ. अरे गुरुजी आता है ना हमको. काय येता? सुनो आमिर. घरचा महाराष्ट्र माझा, घरचा महाराष्ट्र माझा. अरे तिला कळत नाही पण तुला तरी कळतं ना रे आमिर. हा, अरे घरचा नाही येतो, तुम्ही घरचा केलाय त्याला. घरचा भागून तुम्ही त्याला घरचा करून ठेवलेला आहे. थोर कवी राजा बडेंनी सुंदर शब्द लिहिलेत रे त्याच्यावर. हा, ते जरा जगाला कळू द्यात. अरे गरजा महाराष्ट्र माझा असे शब्द आहेत त्याचे. काहीही येणार नाहीये तुला. हो, मी सबसेल हार मानलेली आहे तुझ्या पुढे. हा, एका अमराठी माणसाला मराठी शिकवण्यापेक्षा मी मराठी माणसालाच मराठी शिकवेन आज. गुरुजी बाय. काय संकल्प पूर्ण करायचा असेल तर मराठी माणसालाच मराठी शिकवणार आहे. संदीप, तुझ्यापासून सुरुवात करतो. हा, काय तुझ्यातल्या मराठीतला मराठी जरी केला ना तरी माझे अवतार कार्य इथे संपेल बाबा.
रेणुकाताई कसा वाटला परफॉर्मन्स? मस्त होता, मनोरंजक होता आणि खरंच म्हणजे ॲक्च्युली बरेच अमराठी लोक खूप उत्कृष्ट मराठी बोलतात आणि बऱ्याच मराठी लोकांना मराठी बोलताना लाज वाटते. तर तुझं जे लास्ट वाक्य होतं की आता मी कुठला तरी मराठी माणूस शोधणार आहे आणि त्यालाच मराठी शिकवणार आहे, ते खरंच गरजेचं आहे मला वाटतं. आणि खूप छान होता, कलरफुल ॲक्ट होता, छान. क्या बात. मकरंद सर, तुझा फोन कॉल तर मला फारच आवडतो. तू फोनवर जे काही बोलतोस ते फार अप्रतिम आहे आणि खूप मनोरंजक आणि खूप वेगळ्या पद्धतीचा ॲक्ट होता, त्याबद्दल अभिनंदन. गुण बघूया. रेणुकाताई. मकरंद सर, अभिनंदन, तुम्ही बसू शकता. थँक्यू. ब्रेक नंतर तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या लाडक्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे कॉमेडीची बुलेट ट्रेन होऊ दे कल्ला. मित्रांनो, आज कामगार दिवस असला आणि काही कामगारांना सुट्टी असली तरी अत्यावश्यक सेवा म्हणून एक बिचारा बस कंडक्टर काम करतोय आणि नेमके त्याला भेटले त्रासदायक प्रवासी. बघूयात काय होतंय. येत आहेत बुंगाट टीमचे कॅप्टन पॅडी, सुप्रिया आणि जोकर ऋषिकेश. लोणावळा, खंडाळा, कोल्हापूरचा पन्हाळा, बँगलोर, गोवा न काश्मीरला. कुठं 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 चालले लगेच हनीमूनला. अरे गाडी थेट चालली या सांगलीला, आमची गाडी थेट चालली या सांगलीला. गाडी थेट चालली या सांगलीला, आमची गाडी थेट चालली या सांगलीला. सांगली सांगली थेट सांगली, गाडी थेट सांगलीला जाणार आहे. गाडी तशी चांगली आहे, कुठंही नाही थांबली आहे, पण डायरेक्ट सांगलीला जाणार आहे. थेट सांगली. फक्त सांगलीच्या लोकांनी या सांगलीच्या अहो 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 बाई, अहो बाई, अरे बाई, अहो बाई, हो अहो गाडीत चढताय का इकडे कुस्त्या खेळताय? कुस्ती नसती ना खेळ, या मेल्याने चढू दिलं नसतं मला. 2-3 गाड्या सोडल्या माहितीये मी, मला साताऱ्याला जायचंय. नाही पण ही गाडी तशी सातारला थांबणारच नाहीये, ही थेट सांगली गाडी आहे, सांगली. नाही नाही काका, आम्हाला डायरेक्ट सांगलीला जायचंय, डायरेक्ट सांगलीला, हो की नाही आई? हो हो, सांगलीलाच जायचंय. काय खूप वेळ झाला सांगलीची गाडी आली नाही ना, म्हणून म्हटलं व्हाया सातारा जाऊया. तुम्ही अगदी देवासारखे धावून आलात. बस बस बस. होय काय? हे बघा बाई, तुम्हाला आधीच सांगून ठेवतोय, गाडी मध्ये कुठेच थांबणार नाही, डायरेक्ट सांगलीला जाणार आहे. मध्ये जर तुम्हाला उतरायचं असेल तर चालत्या गाडीतनं उतरायला लागेल. तुमचं एक वेळ ठीक आहे, तुम्ही चालत्या गाडीतनं उतरलात तर पडाल तिकडे धुबुक्कन, पण ह्याचं काय कराल? वाऱ्याबरोबर पुण्यापर्यंत जाईल ना माग. हा नाही नाही, आम्हाला डायरेक्ट सांगलीलाच जायचंय. डायरेक्ट सांगली जायचं. हे लांबड्या, तिथनं उठ पहिले. ती अपंगांसाठी राखीव सीट आहे. राहू दे ना काका, थोडा वेळ बसतो, अपंग आल्यानंतर उठतो ना. मी अपंग आहे. काय झालंय तुम्हाला? ताप. तसा हा पण तापच झालाय आम्हाला. इथे इथे ताप आला, इथे. ताप? ओ बाई, तुमच्या मुलाला उठायला लागेल इकडनं. का? ती अपंगांसाठी राखीव जागा आहे. माझा मुलगा पण अपंग आहे. अहो पण त्याच्याकडे बघा जरा, त्यांचा एक पाय अधू आहे, ते एका पायाने अपंग आहेत. एका पायाने ते अपंग आहेत, माझा तर दोन्ही पायांचा प्रॉब्लेम आहे, मी दोन्ही पायांनी अपंग आहे. नुसता बोलू नको, करून दाखव. हे बघा काका. बस 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 बस, लवकर बस बस बस. हा बस. हा माझ्यापेक्षा अपंग आहे. हा मी दुसरी बस पकडतो. हा, जा जा जा. हा गेला. हा ड्रायव्हर, गाडी हो द्या पुढे, चला. बरं चला. हो बाई, बोला तिकीट, बोला तिकीट. तिकीट तिकीट बोला, तिकीट. तिकीट तिकीट बोला, तिकीट. तिकीट. या पोराला खाली फेकून द्या ना खिडकीत न बाई. आल्यापासून बघतोय फालतू जोक करतोय नुसता. नाही 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 नाही, तो एक सुद्धा फालतू जोक करत नाही. नाही नाही, इथं नाही म्हणत आहे मी, बुलेट ट्रेन मध्ये आल्यापासून म्हणतोय. तेच सांगते मी, तिथे आल्यापासूनच एकही जोक त्याने फालतू केलेला नाही. नाही तर तेवढं सर्कसचं स्किट ओ, आई, ए आई, आपल्याला तिकीट काढायचंय ना, तिकीट काढ बरे हा लवकर. हा, तिकीट तिकीट हे घ्या घ्या. 2 हाफ द्या, हाफ. 2 हाफ. तुम्हाला 2 फुल म्हणायचंय का हो बाई? नाही नाही नाही, 2 हाफच. हाफ कोण? हाफ कोण नाही, 2 हाफ. तुम्ही बहिरे आहात का हो? सुरू झाला ना रेडिओ कानात? हा? सुरू झाला ना? 1 मिनिट थांब, डोळे सवय कर, डोळे सवय कर.
हे बघ, सरकारच्या नियमाप्रमाणे 12 वर्षाखालील आणि 60 वर्षावरील लोकांना तिकिटामध्ये सवलत आहे, कळलं ना? बस एवढ्याच लोकांना सवलत आहे. हे, आणि काही हाफमॅड लोकांना सवलत आहे हाफ तिकिटाचं, पण तुम्ही हाफमॅड वाटत नाहीये. ओ कशाला कशाला त्याच्याशी वाद घालताय? मी हा उगाच नाही म्हटलं. हे घ्या, ज्येष्ठ नागरिकाचं कार्ड आहे. बाई, तुमच्याकडे ज्येष्ठ नागरिकाचं कार्ड आहे? हा. मावशी, तुम्ही फ्रॉड आहात, फ्रॉड एक नंबर. एक मिनिट, शब्द सांभाळून वापरा, कळलं ना? आयला उगाच फ्रॉड बोललो, सॉरी सॉरी सॉरी. मावशी म्हणू नका. अच्छा, म्हणजे मावशी या शब्दावर तुम्हाला आक्षेप आहे. मी तुम्हाला फ्रॉड बोललो त्याचं काही नाही तुम्हाला. नाही नाही, ते ठीक आहे. मावशी काय म्हणता? नाही म्हणजे माझ्या आईला असं म्हणायचंय की ती ज्येष्ठ नागरिक आहे, त्याच्यामुळे तिला मावशी न म्हणता आजी म्हणा. हो की नाही आई? रेडिओचं दुसरं स्टेशन लागलं ना परत का ना? अहो 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 बाई, तुम्ही ज्येष्ठ नागरिक म्हणताय, पण तुम्ही तर तरण्या ताट्या दिसताय. हे कसं काय? बरं ठीक आहे, तुम्ही ज्येष्ठ नागरिक म्हणलात म्हणजे तुम्ही 60च्या वर गेलात, पण हा तुमचा पोरगा 12 वर्षांचा खालचा, म्हणजे तुम्हाला हा 48व्या वर्षी झाला. ते लग्न उशिरा झालं ना. अरे बाई, किती खोटं बोलताय तुम्ही. अरे थोडेसे पैसे वाचवण्यासाठी तुम्ही हाफ तिकीट काढताना स्वतःला ज्येष्ठ नागरिक म्हणून घेताय. ओ पॅसेंजर, बाकीचे पॅसेंजर सगळे ऐकून घ्या. बघा, ही बाई स्वतःला 60 वर्षांची म्हणते, 60 वर्षांची. अरे वा वा वा, बरं झालं सगळ्यांना बोलवलं. थांबा थांबा, एक मिनिट, जरा हे पकडा, हे पकडा. हा बरं झालं, बरं. बंधू आणि भगिनीनो, माझ्याकडे एक साबण आहे बरं का, अँटी एजिंग साबण आहे. 20 रुपये, फक्त 20 रुपये. याने त्वचा तजेलदार होते, त्वचा तजेलदार. घ्या 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 घ्या. आणि हा बनलाय कासवाच्या घामापासून. अरे काय करतोय? कशापासून? कासवाच्या घामापासून? हो ना काका, म्हणजे काय ना, कासव खूप वर्ष जगतं ना, आणि त्यातले बरेच वर्ष ते तरुण राहतं. म्हणजे कासवाचा घाम काढण्यासाठी खूप घाम गाळावा लागतो. ते पाण्यात असतं ना, त्याच्यामुळे कळत नाही आपल्याला घाम कोणता आणि पाणी कोणतं. तुम्हाला तो राजहंस माहितीये का, कसं दूध का दूध आणि पाणीचं पाणी करतो, तसं मी घाम का घाम आणि पाण्याचं पाणी करतो. अच्छा, म्हणजे तू माणसातला राजहंस? हो, माझं नावच आहे उमेश राजहंस. अरे तू राजहंस नाही रे, तू कुपोषित बगळाय. पण अहो बाई, कासवाला घाम येतो, कासवाला घाम? हा, त्या प्रसाद खांडेकरला विचारा ना, त्याच्यात जिभेला घाम येतो. कासवाचा काय घेऊन बसलाय? घ्या घ्या घ्या, 20 रुपये, 20 रुपये घ्या, 20 रुपये. अहो 20 बाई, रुपये. काय करताय तुम्ही? तुम्ही एसटी मध्ये अख्खा स्टॉल टाकलाय. एक तर हाफ तिकीट मागताय आणि वर स्वतःचा धंदा पण करून घेताय. का हो, तुमच्या बसमध्ये ते पेन वगैरे, चिक्क्या वगैरे विकतात, ते तुम्हाला चालतं हा? आणि मी जरासे माझे प्रोडक्ट विकले तर काय झालं? तुम्हाला लगेच मिरची झोंबली काय? नाही, तिकीट द्या, तिकीट द्या. नाही, ठीक आहे बाई, म्हणजे हे तुमचं ज्येष्ठ नागरिकाचं कार्ड, त्याच्यावरनं मी तुम्हाला ज्येष्ठ नागरिकासाठी म्हणून हाफ तिकीट देऊ शकतो. पण ह्याचं काय? हा एवढा ताडामाडासारखा वाढलाय, ह्याला कसं द्यायचं तुम्ही हाफ तिकीट? अहो काका, मी 12 वर्षांखालील आहे. हा, अहो पण हा नाही वाटत आहे ना 12 वर्षाखालचा. जन्माचा दाखला दाखव रे याला. जन्माचा दाखव दाखव. मला जन्माचा. विश्वासच बसत हे नाही. घ्या. बघा बघा. दाखला. टेकू नका हो जरा पुढे. हो, गाडी हलते केवढी, तुम्हाला नाही इकडे हे खांब्याला टेकतोय. एक मिनिट. हा, अरे बाळा, काय रे हे? काय आहे? काय आहे? रेडिओ सारखा सारखा वाजतोय ना, वाजणारच. रे हे काय हे? हा खूप शाळा सोडल्याचा दाखला असतो ना, हा महत्वाचा दस्तावेज असतो रे, त्याच्यावर एवढे खाडाखोड नसते करायची. ठीक आहे ना, एवढं होत असतं. पालिकेमध्ये घोळ होतात ना नाही, काका. पालिकेमध्ये घोळ ठीक आहे, पण फक्त जन्मतारखेवरच 10-12 वेळा खाडाखोड केली याने. ते दोन वर्षांनी मला ते नवीन करून घ्यावं लागतं ना. हो, एक मिनिट. सरकारचा काय नियम आहे? कंडक्टरने जर दाखला मागितला तर दाखला दाखवायचा, त्यात खाडाखोड करू नका, असं कुठे नियम आहे? नाही ना. बाई, तुम्ही तोंडाला येईल ते बोलताय, वाटेल ते बोलताय बाई. अहो, तुम्ही काय बोलताय? तुम्ही कळतं का तुम्हाला? कशी सहन करते मी, मला माहिती. असा पोरगा जन्माला घालणं साधी सुधी गोष्ट नाहीये. हा 1 वर्षाचा होता तेव्हा जावळ करायला आला माणूस, त्याने जावळ केलं आणि वरती याच्या मिशा पण काढल्या. माहिती 1 वर्षाचा असताना हा
मुलं साधारणपणे अंगठा चोखतात हा त्याच्या मिशा चोखायचा. तुम्हाला वाटतं का याला सांभाळणं समाजात याला काही वावरायचं नाही का? अहो, बाई. तुम्ही असं कसं बोलताय या अहो, मुलाला? बाई तुम्हाला काय वाटतंय का? अहो थोडेसे पैसे वाचवण्यासाठी तुम्ही हाफ तिकीट काढताय. तुम्ही सरकारलाच नाही तर स्वतःला पण फसवताय बाई. ओ काका तुमचं तुम्ही लेक्चर बंद करा बरे. आधी लवकर ते 2 हाफ तिकीट देऊन टाका चला. हाफ तिकीट मी देऊच शकत नाही. हा मग एक काम करा आम्हाला मध्येच उतरवा. अरे मदत कसं उतरव? तिकीट काढा पहिले 2 फुल तिकीट काढा. एक काम करा 10 रुपये वरती एक्स्ट्रा घ्या 2 हाफ तिकीट ए, द्या. हा काय वेटर वाटलं काय? टिप देताय मला 10 रुपये म्हणून वरचे. अरे कंडक्टर आहे मी, कंडक्टर. तिकीट काढा नाही तर असं उतरून फेकून देन गाडीच्या ओ, बाहेर. तुम्ही असं फेकू शकत नाही. प्रवासी आम्ही कळला ना. अरे प्रवासी आहे ना, शी प्रवासी आहे त्याचं तुम्ही. कळलं का? ओ शिट जरासाठी वाचलं नाही तर ऐकायला आलं असतं. ओ शिट. ठीक आहे आता काय तिकीट. तुमच्या मालकीची आहे ना बस. हा? ठीक आहे उतरतो आम्ही इकडे. अरे तिकीट नाही काढायचं उतरा त्याला. या उतर उतरतो, रे, उतरतो. लांबड्या. कळलं, माझ्यावर येतोय, अरे तुमच्यासारखे माझ्यावर माझ्यावर येतोय. पॅसेंजर थांबा, थांबव. बस, थांबा, बस. अरे, थांबवा. हा, बस थांबा. चला उतरा चल बाळा, इकडनं. चल. चला get वाटोळं out. होईल तुझं, वाटोळं अरे, नाही get आहे. out. अरे उन्हात उतरवलंयस आम्हाला कळलं Get ना. out of my bus. माणुसकी नाही तुमच्याकडे, माणुसकी. हा. चल रे चल चल बाळा चल. अरे चल ना जाऊ दे त्याला. काका थँक्यू हा. खिडकीत हात आला जरा डोकं आतमध्ये घ्या आणखीन. सगळी स्टेशन लागली ना. मला मारलं. जायला कोणी सांगितलं होतं? त्याला एवढा अपमान करून बस मधनं खाली उतरवलं तरी पण लाज काही जात नाही. याला म्हणतात निर्लज्ज. याला म्हणतात त्याच्यावरचा कळस. अरे तुमच्यासाठीचे शब्दच संपले आता माझ्याकडचे. अहो सातारा आलाय सातारा. हा माहिती आहे सातारा आलाय सातारा. माझी थेट सांगली बस आहे. साताऱ्यात थांबणारच नाही मध्ये. हा अरे ए बुटक्या आम्हाला साताऱ्याला जायचं होतं तरी सांगत होते 2 हाफ तिकीट घे घे तेवढे पैसे मिळाले असते. नाही फुकट साताऱ्याला सोडलंस. आता एक काम कर स्वतःचीच हाफ तिकीट काढ आणि जा सांगलीला. मला मला सांगत होत्या साबण काय साबण लावायला हा? घे नांग्या घे नांग्या नांग्या. अरे ड्रायव्हर घे, घे, या घे. ड्रायव्हर जागच्या जागी येऊ गे यांच्या अंगावर घाल गाडी. अरे, तुमच्या अरे, आईला अरे, सांगू. अरे, तुमच्या आईला थांबा तुमच्या. हॅट्स ऑफ परफॉर्मन्स होता तिघांचा. काय वातावरण निर्मिती आणि काय तुम्ही ती एस.टी. बस उभी केलेली आहे. म्हणजे तुम्ही बेअरली उभे होतात पण तरी फारच हलून हलून हसवलत तुम्ही. खरंच अक्षरशः फॅन्टॅस्टिक. मकरंद सर कसा वाटला परफॉर्मन्स? अप्रतिम सादरीकरण. आणि सुप्रिया तुझा अप्रतिम परफॉर्मन्स होता. आणि पॅड्या तुझं तर हे मी पाहिलेलं आहे. तू ज्या पद्धतीचा लवचिक अभिनेता आहेस. तुझं काय रबर स्टार असणं म्हणजे क्या बात है यार. तू इतक्या सुंदर पद्धतीनं सादर केलं आज. आणि ऋषिकेश तू आज अप्रतिम साथ दिलीस. आणि पॅड्या तुझी ती मागून पुढे येण्याची जागा तर हॅट्स ऑफ होती. क्या बात है क्या बात. खूप धमाल आली. थँक्यू सो मच. तुम्ही बसू शकता. थँक्यू. मित्रांनो आजचे आपले सगळे परफॉर्मन्सेस झालेले आहेत. आता आपण भेटणार आहोत उद्या रात्री 9:30 वाजता फक्त कलाज मराठीवरती. पाहायला विसरू नका कॉमेडीची बुलेट ट्रेन.